नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पलूस गावामध्ये आलेलो आहे. तर आज या ठिकाणी लागण मागले एक 5-6 दिवसापूर्वी झालेले. त्यापूर्वी आपण जर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी इतर लोकांना पण तुम्ही आपलं चॅनेल शेअर करा. तर आपण आज पलूस या ठिकाणी आलेलो आहे आणि पलूसमध्ये जे तरुण शेतकरी आहेत सागर गायकवाड म्हणून, तर तिने आज हा नवीन प्रयोग केलेला आहे. बायोड्रीमच्या फॉर्म्युल्यावरती, बायोड्रीमच्या ट्रीटमेंटवरती हा प्लॉट आधारित आहे आणि ट्रीटमेंट चालू केलेली आहे. तर इथं जर बघितलं तर हे किती फुटाचं अंतर आपण ठेवलं इथं सागर साहेब? 7 फुटाचं. 7 फुटाचं इथं अंतर आपण इथे ठेवलेलं आहे. आणि सऱ्या किती फुटाच्या पडल्यात आपण? 3.5 फुटाची सरी सोडलेली आहे. म्हणजे इथं शेतकरी मित्रांनो बघा, तर इथं 3.5 फुटाची इथं सरी सोडलेली आहे. ती 3.5 फुटाची सरी सोडलेली आहे. एक सरी इथं बाद केलेली आहे, म्हणजे त्या रोपापासून ती ह्या रोपापर्यंत 7 फुटाचं इथं अंतर पडतं. आणि दोन्ही रोपामधील अंतर किती ठेवलं आपण? 1.5 ते 2 फुटाचं आपण इथं अंतर ठेवलेलं आहे इथं. आणि आता आपण इथं पहिली आळवणी घालतोय, कारण का लागण करून जर बघितलं म्हणजे रोप लागण करून किती दिवस झाले तरी साधारण 11 तारखेची लागण. 11 तारखेला रोप लागण केलेले. आणि आज जर बघितलं तर 17 तारीख 17 जून आहे, म्हणजे 7 दिवस झालं. कारण आपण बायोड्रीम ट्रीटमेंटनुसार किंवा बायोड्रीम फॉर्म्युलानुसार आपण पहिली आळवणी जी आहे रोप लागल्यानंतर हे आपण 3ऱ्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी देत नाही, तर आपण हे 7व्या किंवा 8व्या दिवशीच देण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्यावेळेला आपण ट्रेमधून रोपं काढल्यानंतर थोडंसं तिथं मुळं डॅमेज होण्याची जास्त शक्यता असते. आणि ज्यावेळेला रोपं लावल्यानंतर रोपं थोडीशी सेट होण्यासाठी 4-5 दिवस जातात. आणि परत आपण जर ड्रिंचिंग जर केलं तर जे काय आपण औषध सोडणार आहे तर त्याचा प्रॉपर 100% इथं उपयोग होण्यासाठी इथं आपल्याला इथं मदत होणार आहे. तर इथं सागर गायकवाड या नाही इथे समोर, मला सांगा, इथं 7 फुटाचा प्रयोग या पलूसमध्ये केलाय का कोणी आतापर्यंत? नाही, हा पहिला आपलाच प्लॉट आहे. तर शेतकरी मित्रांनो, सागर साहेबांनी इथं बायोड्रीम ट्रीटमेंटवरती, बायोड्रीमच्या फॉर्म्युल्यावरती 7 फुटाचं इथं प्रयोग केलेला आहे. 1.5 ते 2 फुटावरती इथं 2 फुटावरती रोप लागण इथं केलेले आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर हा साधारण प्लॉट आपला 2 एकरचा प्लॉट आहे. आणि ह्या 2 एकरच्या प्लॉटमध्ये सागर साहेबांनी आपल्या बायोड्रीम फॉर्म्युल्यानुसार तिने टार्गेट ठेवलेलं आहे. तरी साधारण टार्गेट किती आहे? 200 टन. हा, म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर 200 टनाचं टार्गेट सागर सरांनी इथं ठेवलेलं आहे. आणि इथून पुढे आपली सगळी जी ट्रीटमेंट आहे ही बायोड्रीमची ट्रीटमेंट इथं राहणार आहे. तर इथं शेजारचे पण शेतकरी आहेत, जे काका साहेब पण इथं आहेत, तिन्ही पण आपल्या बायोड्रीमचा वापर इथं केलेला आहे. त्यांचा पण ऊस खूप इथं चांगला झालेला आहे. आबा म्हणून पण इथं आहेत. तर मला सांगा, इथं 7 फुटाचा प्रयोग कोणी केला आहे का आतापर्यंत? पहिल्यांदाच प्रयोग केलेला आहे. तर आपण दुसरा पण व्हिडिओ आपण नंतर परत मग ज्यावेळेला आपण पहिली बाळभरणी करणार त्यावेळेला पण आपण एक व्हिडिओ बनवू. आणि इथं आळवणी करायला चालू या काका, इथं आळवणी जरा करा. कुठली सरी घेणार आहे तो तुम्ही? आता इकडे खाते घेणार आहे. कोणतं खालतं? हां, तिथं दाखवा, इथे दाखवा जरा व्हिडिओ पंप बनताय का. आणि शेतकरी मित्रांनो, आपण रोपं लावताना अजून एक काळजी घेतली पाहिजे. त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे, तुम्हाला साईटला तिथं लिंक पण दिसेल तुम्हाला. तर रोपं लावल्यानंतर जे कोण रोपं लावायला येतात त्यांना रोप चांगलं दाबायला इथं सांगा. आता इथं दाबलेलं आहे, त्यामुळे रोप फिट बसलेलं आहे. बघा, फिट बसलेलं आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला दाखवतो, इकडं कडेला थोडंसं माती ट्रॅक्टर वगैरे फिरल्यामुळं इथं थोडं लूज बसले. हो का, इथं दाबलेलं नाही तर ही, हो का, ही लगेच निघतं इथं, असं होतं. तर काळजी घेणं गरजेचं आहे. हे जर असंच फोलार जर राहिलं, वरच्यावर जर राहिलं तर ह्याला मुळी लवकर पकडणार नाही. त्यामुळं हे चांगलं दाबणं गरजेचं आहे. असं चांगलं दाबलं की मुळी चांगली चालायला इथं चालू होईल इथं. तर आता इथं नेक्सा स्टीम आणि नेक्सा HF ची आपल्याला इथं पहिली आळवणी आपली इथं चालू आहे. बुरशीनाशक पण आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि कीटकनाशक पण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, कीड वगैरे लागू नये म्हणून. तर येणाऱ्या दुसरी ज्यावेळेला आपण आळवणी करणार त्यावेळेला आपण त्याचा एक व्हिडिओ आपण इथं बनवून घेऊ. तर आळवणी पण आता इथं करायला चालू आहे. तर अशा पद्धतीने आपण पलूस गावामध्ये आपण ही 7 फुटाचा प्रयोग इथं बायोड्रीम ट्रीटमेंटच्या माध्यमातून बायोड्रीम फॉर्म्युल्यानुसार आपण इथं करत आहे. तर आपण दुसरा व्हिडिओ पण येणाऱ्या 15 ते 20 दिवसानंतर आपण ह्या प्लॉटचं आपण बघू. आणि प्रत्येक 15 ते 20 दिवसानं आपण ह्या प्लॉटचं अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आम्ही इथं देणार आहे. आणि सागर साहेबांनी मुलाखत दिल्याबद्दल सागर साहेबांचं धन्यवाद.